नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यामधून. या जिल्ह्यामध्ये कावडा नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारा रामप्रकाशकडे स्वतःची अर्धा एकर शेती होती. त्याच्यामुळे त्याचं काही घर खर्च भागत नव्हता. तो त्याच्या पत्नीशी चर्चा करतो आणि विचार करतो की आपण आता कुठंतरी काम बघितलं पाहिजे. त्यावेळेला त्याची पत्नी पेपरमध्ये आलेली एक जाहिरात दाखवती. रामप्रकाश जाहिरात बघतो आणि 20 किलोमीटर दूरवरती सायकलवरती जातो. त्या ठिकाणी एक कारखाना होता. त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डचं काम करायला एक मजूर पाहिजे होता. हा रामप्रकाश त्या ठिकाणी त्याला होकार देतो. जायला 2 तास, यायला 2 तास सायकलवरती लागायचे. त्याच्यानंतर त्याला त्या ठिकाणी 10 ते 11 तास ड्युटी करावी लागायची. त्याच्यामुळे हा रामप्रकाश थोडा विचार करतो, पण त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. त्याच्यामुळे तो त्या कंपनीत होकार देतो आणि तिथून थोडा ॲडव्हान्स घेऊन घरी येतो. पत्नीला सांगतो, म्हणतो की माझी नोकरी लागली आणि त्यांनी मला 2,000 रुपये ॲडव्हान्स दिला आहे. आता त्याची पत्नी अनिता हे 2,000 रुपये घेते आणि त्या रामप्रकाशला म्हणते, ठीक आहे, तू उद्यापासून कामाला जा. याच्या पत्नीबद्दल बोलायचं झालं तर अनिता नाव होतं तिचं. एकदम अय्याश किस्मची महिला होती. तिला नटायचा थटायचा खूप म्हणजे खूप छंद. त्याचं कारण होतं की हा रामप्रकाश होता तो तिला खुश करू शकत नव्हता. त्यामुळे ही अनेक तरुणांना आकर्षित करायची स्वतःकडे. आता विषय हाच होता की हिला पैशाची गरज असायची. त्याच्यासाठी तिला पार्लरला जावं लागायचं. त्यामुळे मित्रांनो, ही महिला या गोष्टीमुळे पुढे चालून असा काही कांड करणार होती. त्याच्यामुळे हिच्यासोबत भयंकर घटना घडणार होती. पूर्ण घटनेचा तपशील देतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी हा रामपाल त्या ठिकाणी कंपनीत गेला. कंपनीत गेल्यानंतर त्याला जायला 2 तास लागले. तिथे गेल्यानंतर थोडंफार सिक्युरिटी गार्डचं काम करायचं. बाकीच्या वेळेमध्ये त्या कंपनीचा मालक याला काम लावायचा. इकडं कर, तिकडं कर. याच्यातच त्याचा दिवस जायचा आणि घरी आलं की पुन्हा त्याच्या पत्नीची किरकिर जेवण केलेलं नसायचं. हे सगळं बघून त्या रामपालला खूप वाईट वाटलं. तो अनिताला म्हणतो की तू अशी का करते? तुला माहिती आहे का मला किती कष्ट करावं लागते? तू एकदा सायकलवरती जाऊन बघ 20 किलोमीटर आणि येऊन बघ 20 किलोमीटर. तिथे गेल्यावर अजून मालकाची किटकिट. आता या सगळ्या गोष्टीमुळे त्या रामप्रकाश आणि त्या अनितामध्ये वाद होऊ लागले. दोघं आता चांगल्या प्रकारे एकमेकाला बोलत नव्हते. पण हा आता पत्नी आहे म्हटल्यानंतर जो काय पैसा येईल तो तिच्या हातात द्यायचा घर खर्च चालवण्यासाठी. 1,000-500 रुपये स्वतःसाठी ठेवायचा आणि ही अनिता पण काय करायची, त्यातलं 1,000-500 रुपयाचा बाजार आणायची. दोघाला किती लागतोय बाजार, बाकीचे पैसे ही स्वतःवरती उडवायची नटायच्या थाटाईवरती. आता ही जी महिला होती एकदम फिरणारी महिला. आज हिच्या घरी, उद्या तिच्या घरी, असं करत करत ही जी अनिता होती तिच्या अनेक मैत्रिणींच्या, अनेक शेजारच्या बायांच्या घरी फिरायची. त्याच्यामुळे काय झालं होतं की हिला एक सवय लागली होती. या रामप्रकाशने भरपूर वेळा समजावून सांगितले की असं नको करू, पण काय समजण्यासाठी ती तयारच नव्हती. आता त्यानेही तो विचार सोडून दिला की चला हिला काय समजावायचं आहे म्हणला. ही हिच्या हिशोबाने जगणार आहे मला माहिती आहे. त्यामुळे तो गप्प बसला. पण तिचं जो हव्यास होती ती वाढतच गेली. आता या अनिताला एक मोबाईल पाहिजे होता. तिच्यासाठी ती आता काहीही करू शकत होती. ती तिच्या पतीला म्हणते की मला एक अँड्रॉइड मोबाईल पाहिजे. तो म्हणला की तुला अँड्रॉइड मोबाईल कशाला पाहिजे आहे? तसंही मोबाईल येतो 10-15 हजार रुपयाला आणि माझी पगार 12,000, त्यातलं मला 2,000 लागतात जायला यायला. बाकी तुला मी 10,000 देतोय, त्यातनंच बघ होत असेल तर. ती म्हणली की घर खर्चच भागत नाही, मी मोबाईल कुठून घेऊ? ज्या वेळेला अनिता अशी बोलते त्यावेळेला तो रामप्रकाश म्हणतो की ठीक आहे, मोबाईल तर काय येणार नाही, थोडे दिवस वाट बघ, 5-6 महिन्यानंतर काहीतरी करू, मी माझ्या मालकाला विचारतो. 2-3 महिने गेल्यानंतर पुन्हा ही जी अनिता आहे तिच्या पतीला म्हणते की मालकाला पैसे माग, मला मोबाईल घ्यायचा आहे. त्यावेळेला हा रामप्रकाश म्हणतो ठीक आहे, मी आज कामावरती गेल्यावर त्या मालकाला पैसे मागतो. मालकापाशी गेल्यानंतर मालकाला म्हणतो की मालक मला 20,000 रुपये पाहिजेत, उचल. त्यावेळेला त्याचा मालक म्हणतो की हे बघ, तुला 20,000 रुपये द्यायला काय अडचण नव्हती, पण मी आपल्या इथलाच एक पोरगा बघितला आहे कामासाठी. तो 18 तास तिथं काम करायला तयार आहे. तू 12 तास करतोय, 10 तास करतोय. तर मी तुला कामावरती काढून टाकणार होतो. तुला मी उद्या परवा सांगणारच होतो. तर मी काय तुला पैसे देऊ शकत नाही. आता हे सगळं ऐकून हा रामप्रकाश आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो की चला हे पण काम गेलं, आता मी काय करणार आहे? तो निराश होऊन घराकडे यायच लागला होता. त्यावेळेला तो गावाच्या बाहेर त्याच्या एका गावातल्या सावकाराला भेटतो. तो सावकार त्याला ओळखतो आणि म्हणतो की सायकल घेऊन कुठे चाललाय, निराश दिसतोय. हा रामप्रकाश त्याला सांगतो की काय सांगायचं मालक, असं असं घटना घडली, आता कामच नाही. त्यावेळेला तो रामप्रकाशला त्याचा सावकार सज्जन सिंग काय म्हणतो की माझ्या रानामध्ये तू कामाला ये, माझ्या रानामध्ये जर काम केलं तर तुला मी दररोजचे 400 रुपये देईन. आता या रामप्रकाशला बरं वाटलं, महिन्याचे 12,000 रुपये भेटतात आणि इथले इथं जायचं आहे आणि काम पण 5-6 तासच आहे. त्यामुळे तो होकार देतो आणि त्या ठिकाणी ते घरी निघून जातो. घरी निघून गेल्यावर त्याच्या पत्नीला घडलेली घटना सांगतो. पत्नी म्हणते की अरे बापरे, आता काम गेलं,
पण बरं झालं गावामध्ये काम भेटलं, देवाचीच कृपा म्हणायची. आता या दोघांमध्ये असं बोलणं चालू असताना ती अचानक म्हणते की मग पैशाचं कसं करायचं, मोबाईल घ्यायचा आहे. रामप्रकाश तिला कानाखाली लावतो आणि म्हणतो की जरा डोक्यानं पांगळे आहे का तू, इथं काय चालू आहे तुझं काय चालू आहे. आपलं इथं विषय बेकार झाला, नोकरी नाही, काम नाही, नवीन काम भेटले अजून गेलो पण नाही त्याच्यावरती तू पैशाचं बोलती. त्यावेळेला ती अनिता म्हणली की ठीक आहे, मग उद्या तू त्या मालकाच्या घरी गेल्यानंतर सज्जन सिंगला पैसे माग, बघ तो देतोय का. तो म्हणला मला ते कामावरती जाऊ दे, बघू पुढचं पुढे. असं म्हणून तो ते कामावरती निघून जातो दुसऱ्या दिवशी उठून. त्या ठिकाणी गेल्यानंतर सज्जन सिंग त्याला काम वगैरे समजावून सांगतो आणि हा रामप्रकाश त्या ठिकाणी काम करू लागतो. चांगल्या प्रकारे काम करायचा. असं करत करत 8 ते 10 दिवस गेलं. पण इकडं जी ही अनिता होती तिला काय दम निघत नव्हता, हिला मोबाईलच पाहिजे होता, अँड्रॉइड मोबाईल. त्यामुळे ही विचार करते आता मी करू काय करू काय, पैसे कुठून आणू. त्यावेळेला ही पटकन उठते, साडी वगैरे घालते, चांगल्या प्रकारे सजते नटते आणि त्या सज्जन सिंगच्या रानामध्ये पोहोचते ज्या ठिकाणी त्याचा पती काम करत होता. रामप्रकाश बघतो तिला कशाला आली. ती म्हणली की मी डबा द्यायला आली. डबा घेऊन आली होती. डबा देणे एक बहाणा होता, पण ही त्या सज्जन सिंगला भेटून त्याच्याकडून पैसे मागणार होती उचल. ती डबा देते आणि निघायला लागते. तोपर्यंत तो सज्जन सिंग आला. सज्जन सिंग बघतो की कोणीतरी एक महिला आहे. साधारणतः वय होतं हिचं 30-32 वर्ष. पण दिसायला अशी काय महिला दिसत होती की तिचं ते मादक शरीर, तिचा तो चेहरा, हे सगळं बघून त्या सज्जन सिंगला राहवलं नाही. तो तिला बोलायला गेला. म्हणला की कोण तुम्ही, कुठून आला. त्यावेळेला ती सांगते की तुमच्या रानात कामाला रामप्रकाश म्हणून आहे, मी त्याला डबा द्यायला ती त्याची पत्नी. आता तो सज्जन सिंग तिला विचारू लागतो की तुम्ही काम काय करता, कुठं राहता, काय करता. ती सांगू लागते मी घरीच असते, काम वगैरे काय नाही. हां तर मला एक बोलायचं होतं तुमच्यासोबत, माझा नवरा तुमच्या इथं कामाला आहे, तर एक मला उचल भेटली असती 10-12 हजार रुपये, मला मोबाईल घ्यायचा होता, तर मला बरं झालं असतं. आता सज्जन सिंग त्या ठिकाणी थोडाफार विचार करतो आणि तिला म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला 15,000 रुपये द्यायला तयार आहे, पण एक काम करावं लागेल, तुम्ही पण कामाला यावं लागेल त्याच्या संग, तर तुम्हाला मी 15,000 रुपये देईन. आता 15,000 रुपये मिळतात म्हणल्यानंतर आणि काम पण भेटते म्हणल्यानंतर ही जी अनिता आहे त्याला होकार देते. त्या ठिकाणावर त्याच्याकडून 15,000 रुपये घेते आणि डायरेक्ट गावातल्या बस स्टँडवरती जाते. तिथून शहराची बस गाठते, तिथं जाऊन मोबाईल घेते आणि घरी येते. घरी आल्यानंतर हा रामप्रकाश जेवण मागतो, पण जेवण काय देत नाही. ही मोबाईल बघत बसलेली होती. आता तिला मोबाईल बघताना बघून त्याला आश्चर्य वाटलं. म्हणलं की मोबाईल कोणाचा आणला, जर कोणाचा असेल तर देऊन याचा माघारी. ही म्हणली की कोणाचा नाही, ही मी स्वतः घेतला आहे, मी तुमच्या मालकाकडून पैसे घेतलेत, उचल घेतली 15,000 रुपये. आता त्यावेळेला हा म्हणतो की 15,000 रुपये म्हणजे माझी 1.5 महिन्याची पगारच गेली. ती म्हणली नाही, तुझ्या पगारीचा काय विषय नाही, मी तुझ्या मालकाला भेटले आणि मी पण उद्यापासून कामाला येणार आहे. हा रामप्रकाश तिला म्हणू लागतो की बरं झालं तू पण कामाला येते, तशी बसून तुझं डोकं बिघडलंय, तू कामाला आलीच पाहिजे. आता या दोघांचं असं बोलणं झालं. रात्रीचं तिनं परत जेवण वगैरे बनवलं. त्या दोघांना जे करायचं होतं ते केलं. दोघांनी शरीर सुख घेतलं. दुसऱ्या दिवशी उठून हे दोघं पण डबा बांधून कामाला निघाले. रानामध्ये पोहोचल्यानंतर मालकाला विचारले काय करायचं आहे, आणि म्हणलं की माझी पत्नी पण आली, तिला पण काम सांगा काही तर. त्यावेळेला हा सज्जन सिंग म्हणला की ते आपलं शेड आहे ना त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी साफसफाई कर. त्या शेडमध्ये ना एक मजूर कुटुंब यायचं आहे तिथं राहायला. त्यावेळेला ते होकार देते. होकार दिल्यानंतर ती तिकडं काम करू लागते. हा रामप्रकाश त्याचं काम करू लागतो. पण हा जो सज्जन सिंग होता याच्याबद्दल बोलायचं झालं तर गावातला अतिशय बेकार व्यक्ती. याला ना अनेक महिलांचा नाद होता, नाड्याचा ढिल्ला होता. महिला बघितली की तिच्यावरती हात तुटूनच पडायचा. त्याची नजर आता या अनितावरती गेली होती. पण अनिताला याच्याबद्दल काहीही जाणीव नव्हती की हा पुढे चालून हिच्यासोबत काय कांड करणार आहे. तर मित्रांनो, असेच दिवस जात होते, दिवसामागे दिवस जायचे. ज्यावेळेला पण अनिता रानामध्ये यायची, हा सज्जन सिंग तिच्याकडे बघायचा, तिच्या शरीराचा आस्वाद घ्यायचा विचार करायचा. तिचं शरीर पण तसंच होतं, एकदम मादक शरीर. बघायला गेलं तर एकदम अतिशय सुंदर महिला, तर कोणी बघणार नाही असं नाहीच. हा सज्जन सिंग पण तिच्याकडे निहाळत बसायचा. आता या रामप्रकाशला या सगळ्या घटनेची कुणकुण लागली होती. तो विचार करायचा की कितीही महत्त्वाचं काम असलं तरी मालक, माझी पत्नी काम करतोय त्या ठिकाणी जातो, इकडं काही जरी झालं तरी काय लक्षच देत नाही. तो एक दिवशी जाऊन बघतो तर ही जी अनिता आहे काम करत होती आणि तिचा पदर खाली पडलेला होता. तिचा ब्लाऊजमधनं तिचं अंतर्वस्त्र दिसत होतं, सगळं दिसत होतं. त्यावेळेला तो बघतो की सज्जन सिंग तिच्या छातीकडे बघतोय. आता हे बघून त्या ठिकाणी तो रागाला गेला, पण तो काय बोलू शकत नव्हता. त्या ठिकाणी तो त्याच्या कामावरती निघून जातो. दुसऱ्या दिवशी त्याच्या पत्नीला म्हणतो की तू यायचं गरज नाही तिकडं कामाला, तुला काय पैसे पाहिजे असतील तर मला माग. ती विचारते की काय झालं काय झालं, पण तो काय सांगायसाठी तयार नव्हता. पण आता पती म्हणतोय म्हणल्यानंतर कशी जरी महिला असली तर ऐकावं तर लागतं. त्यावेळेला ती होकार देते आणि हा जो रामप्रकाश आहे एकटाच रानाला जातो.
तिथं गेल्यानंतर हा सज्जन सिंग विचारतो, तुझी पत्नी आली नाही का अनिता? म्हणतो की नाही आली, तिला आता कामाची गरज नाही, ती येणार नाही काम. त्यावेळेला सज्जन सिंग म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, तसंही आपल्या रानामध्ये एक मजूर कपल येणारच आहे, त्यांच्याकडून काम करून घेईल. आता हे सगळं ऐकून हा रामप्रकाश थोडासा बिथरतो, कारण त्याला माहिती होतं इथं एकाच माणसाचं काम आहे आणि याने जर सालगडी ठेवला तर मला काम भेटणार नाही. आता हे सगळं विचार करून तो काम करायला लागतो. त्याच्या डोक्यात एकच विचार होता, पण आता तो काय करू शकत नव्हता. काम करतो. आता काही दिवसानंतर त्या ठिकाणी एक मजूर कुटुंब येतं. आता तिथे एक महिला पण होती, एक पुरुष पण होता. ते दोघं त्या ठिकाणी काम करू लागले की या रामप्रकाशला त्यानं काढून टाकलं. आता काढून टाकल्यानंतर याच्याकडे तर काय कायम नाही, मग करायचं काय? त्याच्यामुळे तो आता घरी बसून राहिला. थोडेफार पैसे होते, त्याच्यावरती त्याचं जीवन चाललं. पण ते पैसे संपल्यावर काय करणार होता हा रामप्रकाश? रामप्रकाश विचार करू लागतो, मी काय करू? त्याच्यातच त्याला एक आठवतं की आपल्या रानामध्ये आपण गवत करून, चारा करून एक गाई घेऊ शकतो. त्यानं तसंच केलं. या रामप्रकाशने रानामध्ये बोर होता, त्या बोरच्या जीवावरती चारा केला. चारा करून त्याने गाई घेतली. त्याच्यावरती त्याचं उत्पन्न येऊ लागलं, घर खर्च भागू लागला. दुसरीकडे ही जी अनिता होती, ही आता एक प्रकारे घरात कोंडून राहिल्यासारखी राहिली होती. हिला एवढे दिवस मोकळीक भेटली होती, पैसा भेटत होता. त्याच्यामुळे ती आता विचार करू लागली, काय करू काय करू? हिच्याकडे काही पर्याय नव्हता. आता काही दिवसानंतर हा जो सज्जन सिंग आहे तो हिच्या घरी येतो. त्या ठिकाणी हा जो रामप्रकाश आहे वैरण आणण्यासाठी बाहेर गेलेला होता. त्या ठिकाणी ही एकटीच होती. रामप्रकाशला नसलेलं बघून सज्जन सिंग तिला म्हणतो की काय वहिनी, तुम्ही भरपूर दिवस झालं कामाला झाला नाही. ही महिला अनिता म्हणते की काय तुम्ही माझ्या पतीलाच कामावरून काढून टाकलं, तर मी कुठले येणार आहे? तो म्हणला की नाही, मला एका महिलेची गरज आहे, तुम्ही येऊ शकता. आपल्या रानामध्ये एक दुसरी महिला आहे, तिच्या जोडीला काम करायसाठी कोणीतरी विश्वासू माणूस लागेल, ते अजून नवीन आहेत, काम कसं करतात मला माहीत नाही. ज्या वेळेला हा सज्जन सिंग असं म्हणतो त्यावेळेला ही महिला त्याला होकार देते. मग ती एकदा पतीला विचारून बघ. सायंकाळचे 5 ते 6 वाजता हा रामप्रकाश घरी आल्यानंतर त्याची पत्नी त्याला विचारू लागते की हा सज्जन सिंग आला होता आणि तो म्हणतोय की रानामध्ये एका महिलेची गरज आहे, दुसरी महिला आहे तिच्यासोबत काम करायला. त्यावेळेला तो थोडा विचार करतो. तशी पैशाची तंगी चालूच होती, पण त्याच्या एक लक्षात होतं की हा जो सज्जन सिंग आहे त्याच्या पत्नीवरती डोळा ठेवून आहे, पण काय करू शकत नव्हता. म्हणला की चला दुसरी महिला आहेच रानामध्ये, त्याच्यामध्ये काय होणार नाही, तो काय एवढं लक्ष ठेवू शकणार नाही. त्यामुळे तिला होकार देतो. दुसऱ्या दिवशी कामाला जाते. त्या ठिकाणी गेल्यानंतर ती दुसरी जी महिला होती शेडमधली, ती बाहेरच्या राज्यातली होती. तिला हिंदी भाषा येत नव्हती, त्यामुळे ती काही समजू शकत नव्हती. ती तिच्या नादात असायची आणि हा जो सज्जन सिंग आहे अनितापाशी येऊन म्हणायचं की मला माहिती आहे तुला पैशाची गरज आहे, तुला नटायचा सजायचा नाद आहे, तुझ्याकडे पैसा नाही, मी तुला पैसा देऊ शकतो, फक्त माझं काही गरजा आहेत त्या पूर्ण करावं लागतील. त्यावेळेला ही अनिता म्हणते की काय गरजा आहेत? अनिताला सगळं लक्षात येत होतं, पण ती न लक्षात आल्यासारखं करत होती. त्यावेळेला सज्जन सिंग तिला सांगतो की माझी पत्नी भरपूर दिवस झालं माहेरी गेली आणि माझ्या घरी माझी सेवा करायसाठी कोणीच नाही. जर तू सेवा करत असेल तर मी तुला 10,000 रुपये देईल. आता हे 10,000 रुपयाचं लालच बघून ती होकार देते. अनितालाही तेवढंच पाहिजे होतं. तसंही बघायला गेलं तर ही अनेक पुरुषांसोबत अगोदर झोपलेलीच होती. ते रामप्रकाशला अजिबात माहीत नव्हतं. आता ज्या वेळेला ही अनिता होकार देते त्यावेळेला सज्जन सिंग तिला म्हणतो की शेडमध्ये मी त्या ठिकाणी आहे. ती महिला काही वेळानंतर शेडमध्ये जाते. शेडमध्ये गेल्यानंतर हा सज्जन सिंग त्या ठिकाणी तिच्यासोबत ते करतो जे की त्याला करायचं होतं. दोघांचंही मन भरल्यानंतर तो त्या ठिकाणी तिला सोडून देतो. तिच्या हातात 10,000 रुपयाची गड्डी टेकवतो. आता हे सगळं असं भरपूर दिवस चाललं. तिने 1,00,000-1.5 लाख रुपये कमवले. अशा पद्धतीने पैसा हातात आला की ती बिघडली पूर्णपणे. एकदम बेबाकपणे पैसा खर्च करू लागली. आता ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम या रामप्रकाशवरती झाला. रामप्रकाशला दिसत होतं की काय घडतंय, पण त्याला माहीत नव्हतं पैसा कुठून येतोय. एक दिवशी तो तिचा पिछा करतो. पिछा करून बघतो की ही तर त्या सज्जन सिंग खाली झोपतीन त्याच्यातून पैसे घेते. आता त्यावेळेला त्याचं डोकं सटकतं. तो घरी येण्याची वाट बघू लागतो. ज्यावेळेला ही अनिता घरी येते त्यावेळेला तिच्यासोबत वाद घालतो. म्हणतो की तू हे सगळं का केलं मला सांग, पैशाचीच गरज होती, आपण काहीतरी दुसरं केलं असतं. त्यावेळेला ती म्हणते की तू काय केलं एवढ्या दिवसात? पैसा नाही, पाणी नाही, राहायसाठी घर नाही नीट, तुम्हाला संतुष्ट करू शकत नाही तर मी तर काय करणार आहे? त्यावेळेला हा रामप्रकाश रागाला गेला. त्या ठिकाणी एक सळी पडली होती. त्याने तिच्या डोक्यात सळी मारली भांडणामध्ये, पण तरीही त्याचा राग शांत झाला नाही. त्याला माहिती होतं की कशामुळे हे सगळं झालं आहे, त्या जागेमुळे झालं आहे. त्यामुळे तो काय करतो की गॅसवरती सळई ठेवतो, गरम करतो आणि तिच्या गुप्तांगावरती ठेवतो. तरीही शांत होत नाही. अजून 1-2 वेळा तसंच करतो आणि तिच्या गुप्तांगामध्ये गरम करून सळई घालतो.
या असह्य वेदनांमुळे त्या ठिकाणी तिचा मृत्यू होतो. आता हे सगळं झालं. त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाल्यानंतर तो तिला तसंच घरात सोडतो आणि बाहेर निघून पळून जातो. घराला कडी लावलेली होती. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. आता शेजारच्या महिला कुजबूज करू लागतात की काय झालं असेल, नेमका काय प्रकार आहे. आता कुणी काय बघायला तयारच नाही. त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने पोलिसाला फोन लावला. पोलीस आले. पोलिसांनी दरवाजा तोडला. आतमध्ये गेले तर बघितलं महिलेची बॉडी पडलेली आहे. वास सुटलेला आहे. पूर्ण बॉडी सडलेली आहे. पोलिसांनी तसंच उचललं, पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. तर त्यांना समजलं की अशी अशी घटना घडली आणि अशा प्रकारे मृत्यू झाला. आसपास चौकशी केली तर लोकांनी सांगितले की हा रामप्रकाश भरपूर दिवस झालं गायब आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर ट्रॅक केला तर तो दिल्लीमध्ये गेलेला होता. त्या ठिकाणी एका कंपनीत काम करत होता. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला अटक केली. तरीही तो काय बोलायसाठी तयार नव्हता. पोलिसांनी ज्यावेळेला त्याला खाकीची ताकद दाखवली, तो चांगल्या पद्धतीने बोलू लागला आणि त्याने घडलेला गुन्हा कबूल केला. त्यामुळे पोलिसांनी चांगल्या कलमांतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. आता तो जेलमध्ये सडत आहे. पुढे चालून त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईलच. पण मित्रांनो, मला सांगा, आता त्याने जो हा कायदा हातात घेतला तो बरोबर आहे का चुकीचा आहे? तसं पण तो कायदा हातात न घेता तिच्यासोबत काहीतरी करू शकला असता, पण त्याने काहीच केलं नाही. एवढी क्रूरपणे तो वागला. याच्याबद्दल तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.